नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा दिली होती, म्हणजे ज्याला आपण CTET एक्झाम म्हणतो, तर CTET एक्झामिनेशनचे जे काही आन्सर कीज आहेत आणि OMR शीट ह्या आयोगाच्या द्वारे म्हणजे CTET तर्फे काय झालेले आहेत, अपलोड करण्यात आलेले आहेत आणि तुम्हाला जर त्या बघायच्या असतील तर त्या तुम्ही बघू शकता. या संदर्भात एक नोटिफिकेशन पब्लिश झालेलं आहे. त्या नोटिफिकेशनमधील महत्त्वपूर्ण माहिती आणि तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाबद्दल तुम्हाला खूप आत्मविश्वास असेल, की तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे. तर त्या प्रश्नासाठी तुम्ही CBSEला चॅलेंज देखील करू शकता. म्हणजे ही जी CTET एक्झामिनेशन आहे, ही फेब्रुवारी 2026 मध्ये 7 आणि 8 तारखेला घेण्यात आलेली होती. आणि या परीक्षेचा जो निकाल आहे ज्याला आपण ॲन्सर की म्हणतो, तर ॲन्सर की ह्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत. ह्या ॲन्सर की या ठिकाणी बघा CTET.nic.in या वेबसाईटवर या ठिकाणी पब्लिश करण्यात आलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. आता या संदर्भात काय माहिती दिली आहे, की जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, पण आयोगामध्ये तुमच्या ॲन्सरला रॉंग देण्यात आलेलं असेल किंवा ॲन्सर कीमध्ये तुम्हाला ते रॉंग देण्यात आलेलं असेल, तर त्या संदर्भात तुम्ही आक्षेप घेऊ शकता. तो आक्षेप कसा घ्यायचा आहे, त्याला किती रुपये फी लागणार आहे, ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा मित्रांनो, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच शिक्षक भरतीच्या संदर्भातील सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. बघा मित्रांनो, या ठिकाणी काय दिलेली आहे माहिती, की पब्लिक नोटीस CTET एक्झामिनेशन फेब्रुवारी 2026 म्हणजे CTET ही जी परीक्षा आहे फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या तारखेला घेण्यात आलेली होती, तर 7 आणि 8 फेब्रुवारीला ही परीक्षा घेण्यात आलेली होती. आणि आता त्या परीक्षेचा जो निकाल आहे आज रोजी म्हणजे 12 मार्चला पब्लिश झालेला आहे. तुम्हाला तुमचा निकाल या ठिकाणी पाहता येणार आहे. पण याचबरोबर तुम्हाला काय बघता येणार आहे, तर तुम्हाला या ठिकाणी बघा ह्या गोष्टी पाहता येणार आहेत. त्या म्हणजे स्कॅन इमेजेस ऑफ OMR शीट अँड कॅन्डिडेट्स आन्सर कीज आर अपलोडेड ऑन द वेबसाईट. तुमची जी काही आन्सर शीट आहे त्याची जी OMR शीट म्हणतो आपण त्याला, ती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. OMR शीट तुम्ही जे काही फिल केलेले ऑप्शन आहेत ते ॲज इट इज तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आणि आन्सर की देखील पाहायला भेटणार आहे. ॲन्सर कीमध्ये तुम्ही पाहिलं, जर तुम्ही दिलेलं ॲन्सर हे तुमचं राईट आहे, पण ॲन्सर कीमध्ये वेगळा उत्तर दिलेलं असेल, तर काय होऊ शकते, की तुमचा जो मार्क जाण्याची शक्यता असते. मग त्यावेळेस तुम्हाला जर खात्री असेल, तर तुम्ही CBSEच्या या लिंकवर जाऊन एक फी आहे तुम्हाला या ठिकाणी ₹1000 पर क्वेश्चन. किती रुपये बघा मित्रांनो, 1000 रुपीज पर क्वेश्चन इज रिक्वायर्ड टू बी सबमिटेड थ्रू द क्रेडिट और डेबिट कार्ड. म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने ते पैसे भरायचे आहेत. पर क्वेश्चन 1000 रुपीज. जर तुमच्या उत्तर सूचीमध्ये दिलेला ॲन्सर आणि तुम्ही दिलेला ॲन्सर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटत आहे, की तुमचा ॲन्सर बरोबर आहे, उत्तर की सूचीमध्ये जे आहे ते चुकीचं आहे, तर तुम्हाला यासाठी ही अपील करण्याची संधी मिळालेली आहे. कॅन्डिडेट कॅन चॅलेंज द आन्सर कीज थ्रू द लिंक अवेलेबल ऑन द वेबसाईट धिस वन. म्हणजे जे विद्यार्थी आहेत ते या दिलेल्या लिंकवरून काय करू शकतात, आपली जे काही चॅलेंज आहेत ते या ठिकाणी रजिस्टर करू शकतात. आणि जर हे चॅलेंज CBSE म्हणजे बोर्ड आहे हे, तर या बोर्डाने एक्सेप्ट केलं आणि ते त्यांच्या एक्सपर्टच्या माध्यमातून याला तपासून पाहणार आहे. तर मग काय होईल, की जर एक्सपर्टनी सांगितलं, की तुम्ही घेतलेला आक्षेप बरोबर आहे आणि त्यांनी जे दिलेले मार्क्स आहेत ते चुकीचे आहेत, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला तुमचे जे भरलेले पैसे आहेत ते परत मिळणार आहेत. पण जर तुम्ही आक्षेप घेतला आणि एक्सपर्ट जे असतील त्यांचे सब्जेक्ट एक्सपर्ट त्यांनी सांगितलं, की जो घेतलेला आक्षेप आहे तो अयोग्य आहे, त्यामुळे मग तुमचं जे उत्तर आहे ते चूकच राहणार आहे आणि जे भरलेले पैसे आहेत ते कुठल्याही परिस्थितीमध्ये रिफंड केले जाणार नाहीत.
आणि जर तुमचं उत्तर बरोबर असेल, तुम्हाला याची खूप खात्री आहे, तर अशाच परिस्थितीमध्ये तुम्ही काय करू शकता, की हे जे फीज आहे, ही फीज आपल्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने स्वतःच्या भरायची आणि त्याच क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर तुम्हाला ते पैसे, जर तुमचा जो आक्षेप आहे तो बरोबर असेल, तर त्याच्यावरच पाठवण्यात येतील. म्हणून कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीच्या किंवा अननोन पर्सनच्या अकाउंटवरून हे मनी ट्रान्सफर केले तर तुम्हाला ते रिफंड मिळायला अवघड होऊ शकते मित्रांनो. म्हणून तुम्ही स्वतःच्याच क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा वापर करून ही अमाऊंट भरायची आहे. आलं का लक्षात? तर मग तुम्ही तुमचा रिझल्ट आजच चेक करू शकता, बघू शकता की तुम्हाला यामध्ये किती गुण मिळालेले आहेत आणि तुम्ही या परीक्षेमध्ये पात्र झालेला आहात किंवा नाही आहेत. तर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे कसा वाटला, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आताच लाईक करा मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच शिक्षक भरतीच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.